जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सुभव करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती। खरं तर आपण नवीन नवीन व्हिडिओ बनवतो, नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करतो। बऱ्याच या महाराष्ट्रातल्या जे काही पोलीस भरती करणारे जे मुलं आहेत, पोलीस भरती करणारे जे विद्यार्थी आहेत, ते बऱ्याच मुलांनी हा आपले जेवढे युट्यूबला व्हिडिओ पडतात किंवा युट्यूबला व्हिडिओ आपले अपलोड होतात, त्या व्हिडिओला त्या मुलांनी बऱ्याच एक चांगला रिस्पॉन्स दिला। आणि त्यांना मी कायम आव्हान करतो प्रत्येक व्हिडिओ मधून की जर काही या महाराष्ट्रातल्या मुला विद्यार्थ्यांना काही अडचण असेल तर त्यांनी कमेंट्स बॉक्स मध्ये आम्हाला कळवावं। त्यानुसार आम्ही नवीन व्हिडिओ एक तयार करून घेऊन येऊ तुमच्या समोर। आता बघितलं गेलं की एक मागचा एक व्हिडिओ मी टाकला गेला की आगामी महाराष्ट्र पोलीस भरतीबाबत आपण बघत असाल की मागच्या 1-2 दिवसापूर्वी एक बैठक झाली, त्याच्यामध्ये आगामी पोलीस भरतीबाबत एक पॉझिटिव्ह चर्चा झाली। म्हणजे एक 10,000 प्लस अशा जागा काय असेल ते भरण्याचं त्यांनी एक आपल्याला संकेत दिलेला आहे। आणि ते 10,000 प्लस जे जागा भरणार आहेत ते मला वाटतं हे फेब्रुवारी महिना चालू आहे, हा फेब्रुवारी मध्ये किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमचे आवेदन अर्ज सुरू करतील। आणि आवेदन अर्ज सुरू केल्यानंतर तिथून पुढची कशी प्रोसेस असते, काय प्रोसेस असते, हे पोलीस भरती करणारी जी काय आता येणारी जी भरती आहे त्या येणाऱ्या भरतीमध्ये बरेच ह्या महाराष्ट्रातील नवीन विद्यार्थी आहेत ही त्यांची पहिलीच भरती आहे। म्हणजे नुकतेच ते 12वी पास आउट झालेले, 18 वर्ष त्यांना पूर्ण झालेले आणि त्यांच्या एक ह्याच्यामधली एक ती पहिलीच भरती असेल। तर त्या मुलांनी बऱ्याच कमेंट्स केल्या की सर आमची पहिलीच भरती आहे परंतु आम्हाला पोलीस भरतीबाबत योग्य मार्गदर्शन कुठूनच भेटत नाही। म्हणजे योग्य मार्गदर्शन म्हणजे काय, पोलीस भरती प्रक्रिया कशा पद्धतीने असते, सुरुवातीला काय होतं, त्याच्यानंतर काय होतं, म्हणजे शेवटच्या स्टेप पर्यंत त्यांना एक मार्गदर्शनची आवश्यकता असते। त्याच्यामुळे ते हे व्हिडिओ चेक कर, ते व्हिडिओ चेक कर, अशा एक थोडंसं त्या एक प्रसारक माध्यमातून ते सर्च करत असतात किंवा ज्याला माहिती असतं त्याला एक विचारण्याचा ते प्रयत्न करतात। परंतु मला असं वाटतं की एक मी माझ्या अनुषंगाने एक माझ्या अभ्यासानुसार तुम्हाला एक नवीन विद्यार्थी जे आहेत किंवा नवीन पोलीस भरती करणारे जे मुलं आहेत त्यांच्यासाठी पोलीस भरती काय असते, कशा पद्धतीने होती, हे एक मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। कुणीही व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। जर स्किप केला तर तुम्हाला काय मधल्या गोष्टी आहेत ते तुम्हाला समजणार नाही। ठीक आहे, आपण बघतोय की आता सध्या मुंबईचा पेपर झाला, मुंबईचा फायनल मेरिटच्या आपण शेवटच्या स्टेपला आहे, मुंबईचं फायनल मेरिट पण लागेल लवकरच। आणि त्याच्यानंतर लगेच एक पोलीस भरती लागते। योगायोगाने लक्षात ठेवा की लय मोठी संधी आहे की आता सलग 3 वर्ष झालं की हे एक मोठी पोलीस भरती लागण्याचे संकेत आहेत। 3 वर्ष झाले की 2000 बघितलं आपण की आताची जी भरती सुरू आहे ती भरती सुरू आहे आता 17,000 पदांची, ह्याच्या आधीची जी भरती झाली ती 18,000 पदांची झाली। आणि आता पण जे काही ती भरती काढते तर मला असं वाटतं की एक 10,000 प्लस म्हणजे 20,000 पर्यंत जागा निघतील, मोठी संधी आहे। त्याच्यामुळं कुणीही न थांबता किंवा कुणीही 1-2 भरती दिलेल्या आहेत मुलं की बाबा त्यांना वाटतं की बाबा चला आता आपण बाहेर पडलो, 1-2 मार्कात बाहेर पडलो, आता आपल्याला होणार नाहीये, त्यांनाही मी या व्हिडिओद्वारे आवर्जून सांगू शकतो की बाबा थांबू नका, प्रॅक्टिस सतत चालू ठेवा, अभ्यास चालू ठेवा। जे काय आपण बघितलं ह्या 2 दिवसापूर्वीची बैठक झाली ती पॉझिटिव्ह बैठक आहे आणि 100% पोलीस भरती लागण्याची शक्यता आहे। ठीक आहे, मग आता मुळात आपण एक असं सुरू करूया की जी नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्याबाबत मी थोडंसं बोलेन। ज्या मुलांना 18 वर्ष पूर्ण झालेले, ज्या मुलांचं 12वी उत्तीर्ण आहेत ते मुलं महाराष्ट्र पोलीसला अर्ज करू शकतात। आता महाराष्ट्र पोलीसमध्ये किती घटक आहेत, किती घटकामध्ये ते अर्ज करू शकतात। सुरुवातीला ज्यावेळेस पोलीस भरतीची ऍड निघते, आवेदन अर्ज ते स्वीकारायचं सुरू करतात त्या दिनांकापासून ते त्यांच्या एक मिनिमम एक 25 दिवस या 30 दिवसाचा कालावधी देतात। त्या वेळेपर्यंत ते आवेदन अर्ज घेतात आणि त्याच्यानंतर ते त्यांची जी काही वेबसाईट असेल ती क्लोज करतात। ठीक आहे, त्याच्यामध्ये पहिल्यांदा एक असं असेल की तुम्हाला एक जिल्हा पोलीस एक घटक असेल, दुसरा घटक असेल तुमचा SRPF पोलीस घटक, तिसरा घटक असेल ज्या मुलांचं ड्रायव्हिंग झालेलं आहे, ज्या मुलांकडे चालकचा परवाना आहे त्या मुलांना चालक पोलीस शिपाई म्हणून हा तिसरा घटक असेल। आणि तुमचा चौथा घटक असेल ज्या कारागृह पोलीस आपण त्याला म्हणतो, आपण त्याला जेल पोलीस म्हणतो, त्याच्यामध्ये पण तुम्ही आवेदन अर्ज करू शकता। आणि एक 5वा पण घटक आहे त्याला आपण वाद्य म्हणतो, म्हणजे एक बँड्समन म्हणतो, ज्या मुलांचं बँड्समन झालेलं आहे, ज्या मुलांना वाद्याचा अनुभव आहे, ज्या मुलांना वाद्य वाजवता येतं त्यांच्याकडे एक प्रमाणपत्र असतं, त्याच्यासाठी हे 5 घटक असतात। हे 5 घटकामध्ये तुम्ही आवेदन अर्ज करू शकतात। ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल की सर 5 घटक आहेत परंतु हे 5 घटकामध्ये आम्ही आवेदन जर अर्ज केले तर ह्याच्यामध्ये कशी प्रक्रिया असेल। सुरुवातीला मी सर्वांना सांगू शकतो की जे नवीन विद्यार्थी ह्या क्षेत्रात येत आहेत की बाळांनो तुम्हाला पहिल्यांदा 50 मार्काचं तुमचं फिजिकल होतं, 50 मार्काचं फिजिकल होतं। त्या 50 मार्काच्या फिजिकलमध्ये तुम्हाला ज्या जिल्हा पोलीसला जर तुम्ही ज्या घटकाला अर्ज केलेला आहे त्या जिल्हा पोलीसमध्ये तुम्हाला 50 मार्काच्या फिजिकलमध्ये 3 इव्हेंट असतात। मी पहिल्यांदा जिल्हा पोलीस सांगेल, त्याच्यानंतर SRPF पोलीस सांगेल, त्याच्यानंतर कारागृह पोलीस सांगेल, त्याच्यानंतर चालक पोलीस, ह्या विविध घटकाचे मी तुम्हाला एक पूर्ण मार्गदर्शन करेन। जिल्हा पोलीसला जर तुम्ही अर्ज केला तर तुम्हाला 3 इव्हेंट आहेत शारीरिक चाचणीमध्ये म्हणजे मैदानी चाचणीमध्ये। त्याच्यामधला तुमचा पहिला इव्हेंट असेल 1600 मीटर, दुसरा इव्हेंट असेल 100 मीटर आणि तिसरा इव्हेंट असेल तुमचा गोळाफेक। तुमची 50 मार्काची पहिली मैदानी चाचणी होती। मग तुम्ही म्हणाल की सर आता मग आता ह्याचे हे मैदानी चाचणी तर आम्हाला 3 इव्हेंट कळाले परंतु ह्याची मार्किंग कशी आहे। 1600 मीटरला तुम्हाला 20 मार्क आहेत आणि 1600 मीटर
5 मिनिटे 10 सेकंदामध्ये जो विद्यार्थी येतो त्याला आउट ऑफ म्हणजे 20 पैकी 20 मार्क्स आहेत. त्याच्यानंतर तुमचा दुसरा इव्हेंट असतो 100 मीटर. 100 मीटर मध्ये त्यांनी आउट ऑफचं टायमिंग म्हणजे 15 गुणांचा तो इव्हेंट आहे आणि आउट ऑफचं टायमिंग आहे 11.50 म्हणजे 11 सेकंद 50 मायक्रो सेकंद मध्ये जो विद्यार्थी येतो त्याला 15 पैकी 15 गुण पडतात. आणि तुमचा तिसरा इव्हेंट असेल तुमचा गोळा फेक आणि तो गोळा फेक तुम्हाला 8.50 मीटर एवढा फेकावा लागतो. त्याच वेळेस तुम्हाला 15 पैकी 15 मार्क्स मिळतात. म्हणजे तुमचे 1600चे 20 मार्क्स, 100 मीटरचे 15 मार्क्स आणि तुमचे गोळा फेकचा 15 मार्क्स म्हणजे असे मिळून तुमचे 50 मार्काची पहिली शारीरिक चाचणी घेतली जाते. शारीरिक चाचणी झाल्यानंतर तुमचं एक ज्या प्रवर्गातून तुम्ही अर्ज भरलेला आहे, ज्या प्रवर्गातून तुम्ही अर्ज भरलेला त्या प्रवर्गानुसार तुमचं एक ग्राउंडचं मेरिट लागतं म्हणजे मैदानी चाचणीचं मेरिट लागतं. आणि मैदानी चाचणीचं मेरिट लागल्यानंतर मग तुम्हाला 100 गुणांच्या पेपरसाठी बोलवलं जातं. आता त्या 100 गुणांच्या पेपरमध्ये कुठले कुठले विषय असतात? आता विषय असे असतात की त्याच्यामध्ये मराठी व्याकरण 25 गुणांसाठी असतं, गणित 25 गुणांसाठी असतं, बुद्धिमत्ता 25 गुणांसाठी असतं आणि जीएस म्हणजे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, जगाचा भूगोल, इतिहास, करंट अफेअर्स हे जे काय असतील ते असतील त्याच्यावरती तुम्हाला 25 मार्काचा तो एक पॅटर्न असतो. म्हणजे तुमचे 25, 25, 25 आणि 25 असे 4 विषयाचे डिवायडेशन करून त्या ह्याच्यामध्ये राहून त्यांना एक 100 मार्काचा तो पेपर सेट केला जातो. म्हणजे 50 मार्काचं फिजिकल, 100 गुणांची तुमची रिटर्न चाचणी, असे 150 पैकी तुमचं फायनल मेरिट लागतं. मग तुम्हाला जागा किती आहे, तुम्ही कुठल्या प्रवर्गातून अर्ज भरलेला आहे, त्या प्रवर्गातून तुम्हाला मेरिट तुम्हाला कळवलं जातं की अमुक अमुक मेरिट असेल, जे काय असेल ते असेल. ठीक आहे, हा झाला जिल्हा पोलीसचा घटक. त्याच्यानंतर मी तुम्हाला एसआरपीएफ बाबत बोलेन. आता एसआरपीएफ ला जायचं असेल तर आपल्याला माहिती असेल की जिल्हा पोलीसला आपल्याला 165 सेंटीमीटर हाईट आहे, बरोबर आहे की नाही, आणि मुलींसाठी 155 सेंटीमीटर हाईट आहे. परंतु एसआरपीएफ हा घटक फक्त पुरुष उमेदवार तिथं अर्ज करू शकतो, महिला उमेदवार अर्ज करू शकत नाही. ठीक आहे, मग एसआरपीएफ मध्ये फक्त तुम्हाला 168 सेंटीमीटर हाईट पाहिजे. 165 सेंटीमीटर वाला किंवा 165, 66 किंवा 168 च्या आत कुणीही तिकडे आवेदन अर्ज करू नका. जरी केला तर तुम्हाला त्या हाईट मधनं बाहेर काढणार जाईल. म्हणजे तुम्हाला तिथे 168 सेंटीमीटर हाईट पाहिजे. आणि त्याच्या तिथं पण हेच आहे, तिथं फक्त एक इव्हेंट चेंज आहे की जसं आपल्या इकडे 1600 मीटर होतं तिथं तसं तुमचं 5 किलोमीटर होतं. म्हणजे जिल्हा पोलीस तुमचा 50 गुणांची मैदानी चाचणी असते आणि एसआरपीएफ ही 100 गुणांची तुमची मैदानी चाचणी असते. 100 गुणांची मैदानी चाचणीमध्ये त्याच्यामध्ये इव्हेंट कुठले कुठले असतात आणि त्या इव्हेंटला किती मार्क्स असतात? सुरुवातीला तुमचा 5 किलोमीटर मी सांगेल, 5 किलोमीटरला तुम्हाला 50 गुण असतात, 100 मीटरला तुम्हाला 25 गुण असतात आणि गोळा फेकला तुम्हाला 25 गुण असतात. असे मिळून तुमची 100 मार्काची मैदानी चाचणी होती. आणि सेम जसं जिल्हा पोलीसचं मी सांगितलं तुम्हाला पेपरचा पॅटर्न, सेम एसआरपीएफचा पण पेपरचा पॅटर्न तोच असेल. आणि एसआरपीएफचं तुमचं 200 पैकी तुमचं मेरिट लागतं आणि जिल्हा पोलीसचं 150 पैकी मेरिट लागतं. हा झाला दुसरा घटक. मग तिसरा घटक असेल तुमचा चालक पोलीस. मी सांगितलं तुम्हाला की ज्या मुलाकडे लायसन आहे, ज्या मुलीकडे लायसन आहे, आणि ह्या घटकामध्ये मुलं आणि मुली हे दोन्ही अर्ज करू शकतात. याच्यामध्ये पण सेमच इव्हेंट आहेत, फक्त याच्यामध्ये 2च घटक आहेत की 2च इव्हेंट आहेत, एक इव्हेंट त्याच्यामध्ये नाहीये. त्याच्यामधले 2 इव्हेंट कुठले कुठले तर त्याच्यामध्ये पहिला मुलींसाठी 800 मीटरचा इव्हेंट असेल आणि मुलांसाठी 1600 मीटरचा इव्हेंट असेल. ठीक आहे, चालकला 1600 आणि 800 म्हणजे तुम्हाला 30 गुणांचा तो इव्हेंट असेल. 1600 मीटर 30 गुण असेल, महिलांसाठी 800 मीटर 30 गुणांसाठी असेल आणि मुलांसाठी गोळाफेक हा 20 गुणांचा असेल आणि मुलींसाठी पण गोळाफेक 20 गुणांचा असेल. म्हणजे 30 आणि 20 50 मार्काचं त्याच्यामध्ये तुम्हाला एक शारीरिक चाचणी तिथेही केली जाते. आणि फक्त चालकचा थोडासा पेपरची जी एक रिटर्नची एक टेस्ट असते त्याच्यामध्ये तुम्हाला चालक विषयी 25 प्रश्न असतात. बाकी अदरवाईज तुम्हाला मराठी व्याकरण, जीएस, बुद्धिमत्ता, गणित असेलच असेल. परंतु तुम्हाला चालक या विषयावरती म्हणजे आपण चालक शिपाई पोलीस चालक पोलीसला जर अर्ज करणार आहे तर आपल्याला चालक या विषयावरती तुम्हाला 25 गुणांचं तिथे एक विचारलं जातं. तिथं पण सेम असतं की तुमचे 150 पैकी तुमचं फायनल मेरिट लागलं जातं. ठीक आहे, आणि कारागृह सगळ्याला माहितीच असेल, कारागृहाला जी जिल्हा पोलीसला जी काही एक प्रोसेस असते तीच कारागृह पोलीसला पण प्रोसेस असेल. आणि वाद्यांसाठी म्हणजे बँड्समन साठी सेम असेल की तुम्ही फक्त एक वाद्यवाचक असावा, एक तुम्हाला एखाद्या त्यांच्यात काही जे बरेच घटक आहेत त्याच्यामधलं एखादं कुठलं तरी एक वाद्य वाजवायला यावं आणि त्याची प्रोसेस त्यांच्याकडून त्यांची एक स्किल टेस्ट घेतली जाते. त्याच्यानंतर तुमचं फायनल मेरिट असेल आणि एकदा का मेरिट तुमचं लागलं का तुमची एक मेडिकल टेस्ट होती आणि मेडिकल टेस्ट झाल्यानंतर तुमची जॉईनिंग होती. मी हे पूर्णपणे ड्राफ्ट का सांगतो तुम्हाला, का तर बऱ्याच मुलांना नवीन जी भरती करतायत त्यांना माहिती नसतं. ते इतर इकडं तिकडं थोडंसं एक सर्च करण्याचा विचार करतात. परंतु एकाच व्हिडिओमध्ये मी सर्व घटकांना कव्हर केलेलं आहे. मी अजून कसा या नवीन मुलांना अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे, त्यांना अभ्यास करण्यासाठी कुठली पुस्तकं वापरायची आहेत, ग्राउंड कशा पद्धतीने करायचं आहे, मग आपण ग्राउंडला किती वेळ द्यावा, अभ्यासाला किती वेळ द्यावा, हे पूर्णपणे माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक
तो एक तसा पद्धतीने व्हिडिओ बनवून मी एक तो अपलोड करील. तरी मला सर्व ह्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की मित्रांनो, परत एकदा मोठी संधी येते, मोठी भरती लागते. कुणीही शांत राहू नका, प्रॅक्टिसमध्ये राहा आणि आपल्या आपल्या एक झोन मध्ये राहा. भरती जवळच येते आणि भरती ही आपल्यासाठीच येणार आहे. हात जोडून रिक्वेस्ट आहे की कुणाचंही न ऐकता, ना ह्याचं त्याचं न ऐकता तुम्ही तुमची मॉर्निंगची इव्हिनिंगची प्रॅक्टिस चालू ठेवा. तुमचा सेल्फ स्टडी चालू करा. क्लासेस करत असाल तर क्लासेस करा. आणि बघत असाल की आताची जे काय भरतीमध्ये बरीच मुलं ही टफ महाराष्ट्रातली मुलं पोलीस होऊन गेली. राहिलेलं आहे फक्त तुम्ही जर आता शांत बसला तर येणाऱ्या काळामध्ये पण जे आता 12वी पास आउट होऊन नुसतेच ह्या क्षेत्रामध्ये आलेले आहेत, ज्याचं 18-19 वर्ष कंप्लीट आहे, तेच जागा मारतील. तुम्ही जसे आहे तसंच राहाल. ठीक आहे. एनिवे, जर काय अजून कुणाला अडचण असेल तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ह्या चॅनलच्या एक टेलिग्रामची लिंक टाकतोय, आपल्या इंस्टाग्रामची लिंक टाकतोय आणि माझा स्वतःचा मोबाईल नंबर टाकतोय. कुणाला काय अडचण असेल तर कमेंट्सद्वारे कळवा. आणि कुणाला कुठल्या एखाद्या विषयाची किंवा एखाद्या घटकाची माहिती हवी असेल, माहिती नसेल तर त्यांनी बिनधास्त फोन करा. तशा पद्धतीने आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचू. ठीक आहे, भेटूया लवकरच. जय हिंद.